नर्मदे हर, ए नर्मदे हर म्हणा, नर्मदे हर। ही टोपली किती रुपयाची आहे? 20 रुपयाला। ही अलीकडची बघा, हे सर बाजू पिछाट मागे मागे बघा। हे इकडं ह्या टोपल्या आहेत ना, फक्त मोठ्या टोपल्या आहेत त्या 20 रुपयाच्या आहेत आणि बारक्या टोपल्या 10,000 रुपयाच्या। बघा सीताफळ किती आहेत। आणि ही सीताफळ पुण्यामध्ये घ्यायला गेलं तर 500 रुपयाची एक टोपली। इतकी जबरदस्त क्वालिटी द्यायची। आता आम्ही 10 रुपयाची 5 सीताफळ घातली बघा। सीताफळ खूप स्वस्त आहे तिकडे। हे आहे इकडं म्हणजे सगळीकडेच या दडगावमध्ये परमाळ उतरला की सीताफळ चालू होतात। तर ती जवळजवळ मोलगी, तिकडं बेजगावान दार, तिकडं गोरा कॉलनीपर्यंत सीताफळ। पण सीताफळ महाग आहेत। यांच्याकडं फक्त 20 रुपयाला एक टोपली। एका टोपलीमध्ये कमीत कमी 30 ते 40 सीताफळ आहेत। 30-35 20 रुपयाची टोपली। आणि या अलीकडची टोपली आहे बघा, ही तिच्यामधली सीताफळ खूप छान आहे। फक्त 10 रुपयाची टोपली। पाणी येऊन आलं काही 10 रुपयाची सीताफळ इथे। ओम सहनावतु सनगुणक्तु सवीर्य कर्वावहे तेजस्वी नावधीतमस्तु विद्विषावहे वदनी कवळ घेता नाम घ्या। श्री हरीचे सहज हवनवते नाम घेता। फुकाचे जीवन करी जीवित्वान्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म नर्मदे हर। खूप सुंदर आहे ज्वारीची भाकरी आणि उडदाचं गुठ। आता आम्ही आहे कुंडलमध्ये। नवीनच एका मुलाने गेल्या वर्षीपासून चालू केलेला आश्रम इथे। हे इथे खूप छान। आज तर आमचं पिंपळ खुंट्याला जायचं होतं पण जरा नाराज होतो मी तिथं जाण्यासाठी। पण त्याच्या आतमध्येच मूग नाही, हे उडदच आहे। अतिशय सुंदर आहे मूग हे उडदाचे। यांनी सीताफळ दिली, नंतर बालभोग म्हणूसाठी ते चिवडा पण दिला, शिवाय जेवण आहे वरतून, चहा पण दिला। नर्मदे हा मुलगा आहे, खूप चांगली सेवा करते। नर्मदे हर, जोर से बोलो। कुंडल गावामध्ये सर्वांनीच्या पुढे दडगावपासून 11 किलोमीटर कुंडलमध्ये आहे। कुंडल दडगावच्या पुढे। आणि हा मुलगा सेवा करतो परिक्रमावासींची। बेटा इकडे, नाव काय तुझं? हा पाडवी, नरेंद्र पाडवी। याने पण आश्रम चालू केलाय मागच्या वर्षापासून इथे। आणि आता आम्ही आलोय इथे, बांधलेलं आहे त्यांच्या आश्रमाचं। गेल्या वर्षीपासून करतो ना। गेल्या वर्षी आता मस्त एवढं भरून हे दिलं तर काय सीताफळ दिले होते। आता चहा देणार आहे, शिवाय वरती जेवण करून जा म्हणतोय। ही खरं उत्तम सेवा आहे। आणि अशी सेवाधारक असतात ना, मग काही वेळेस आश्रमांमध्ये त्रास होतो 2-3 ठिकाणी। तर मग हा मुलगा नवीन आहे, नवखा आहे, चांगला आहे। आणि अशा ठिकाणी गरज आहे ऍक्च्युली कुंडलमध्ये। कसं काय मनामध्ये आलं? हा हा नुकसान झालंय आधी, तर म्हणले की आता परिक्रमावासींची सेवा करा। बरोबर बरोबर। भरपाई म्हणजे सेवा केली की चांगलं होतं हे मात्र निश्चित आहे। आणि चांगलं येते। आणि हा हा हे बर बरोबर बरोबर। ऍक्सिडेंट झाला का ट्रॅक्टर?
हां हां बरं. मग वडील म्हणाले चला आता सेवेला लागूया, लोकांची सेवा करूया, आणि सेवा केली तर कल्याण होतं, हे जगाचा नियम आहे, होय ना. हां 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 बर 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 हां 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 बर. ह्याने आता मुलांचे परिक्रमा वस्तींची सेवा करायला घेतलेली आहे. रोज सेवा करतो 100-150 लोकांच्या नरमध्ये. अच्छा अभी तुम्हें यहाँ से पता दे देगा तो वो तड़वी के पास में रुकना नहीं, ये महाराष्ट्र का एक आश्रम है, ये अपने महाराष्ट्र का ही है, तो यहाँ पे इतनी सेवा नहीं करते. किधर? सामने यहाँ से उल्टामोड़ी. हाँ 6 किलोमीटर. कौन सा है वो? महाराष्ट्र का ये जड़वा तालुके है, उसकी पत्नी भी है, पतना भी है. हाँ वो मोगिया महाराज क्या हाँ वो? हाँ वो चावल खिलाता है. थोड़ा तेज है. हाँ कभी परिक्रमा के पैसा देख के उसकी सेवा करता है. हाँ उसके बाद पैसा नहीं. ए, इधर मत जा, इधर मत जा, हाँ इधर मत जा, पानी मत लो, ये मत करो. जळगाव काय बरोबर. काला काला हाँ बस. काली लड़की उसकी. हाँ बस. हम हमारे भी महाराज जी तीसरी परिक्रमा है, हम आए थे पिछली बार. जिंदगी आपकी इसमें ही गई. 11 परिक्रमा भैया कहीं बच्चे कितनी उम्र मेरी एक 40. गिरनारी बाबा. अच्छा ना करेगा ना करता, उसमें मेरा फोटो है ना. कौन सा? नर्मदे. हाँ